श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशींच्या भाग्यवान आणि संयमी जातकांनो, आज तुमच्या आयुष्यातील अशा एका रहस्यमय पर्वाचा उलगडा होणार आहे, ज्याची तुम्ही गेली अनेक वर्षे अगदी चातकासारखी वाट पाहत होतात. कारण जुलै ते डिसेंबर 2026 या आगामी 6 महिन्यांच्या काळामध्ये तुमच्या नशिबाच्या बंद तिजोरीची ती गुप्त चावी अखेर तुम्हाला सापडणार आहे, जिच्या शोधात तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य पणाला लावले होते. होय मित्रांनो, ही तीच बंद तिजोरी आहे ज्यामध्ये तुमचे हसणे, तुमचे सुख, तुमची आर्थिक समृद्धी आणि तुमचे हक्काचे प्रेम अनेक वर्षापासून कुलूपबंद होऊन पडले होते. पण आता काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे आणि नियतीने स्वतः तुमच्या हातामध्ये या बंद तिजोरीची चावी सोपवली आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार एका क्षणात नाहीसा होणार आहे. देवघरातील विजत आलेला दिवा जसा अचानक मोठ्या तेजाने प्रकाशून उठतो, अगदी तशीच अवस्था आता तुमच्या नशिबाची होणार आहे. कारण या काळात ब्रह्मांड स्वतः तुमच्या पाठीशी उभे ठाकले आहे. गुरुजी म्हणतात, हे वृषभ राशींच्या शोषिक आणि प्रामाणिक जातकांनो, तुमच्या कुंडलीचा स्वामी असलेला ऐश्वर्यदाता शुक्र ग्रह आता आपली चाल बदलत असून तो तुमच्या राशीला एका अत्यंत उच्च आणि शक्तिशाली स्थानावर घेऊन जात आहे. गेल्या कित्येक काळापासून राहू आणि शनीच्या प्रतिकूल प्रभावामुळे तुमच्या राशीचा स्वामी जणू सुप्त अवस्थेत गेला होता. म्हणूनच तुम्ही कितीही कष्ट केले तरी त्याचे फळ तुम्हाला मिळत नव्हते. तुमच्या पदरी केवळ निराशा आणि अपयशच येत होते. पण आता जुलै 2026 पासून शुक्राचे हे राशी परिवर्तन तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संघर्षाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी सज्ज झाले आहे. हा केवळ एक ग्रहांचा बदल नसून तुमच्या नशिबाचा पूर्ण जन्म आहे. त्यामुळे आता घाबरणे सोडून द्या आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. कारण साक्षात दैवी शक्ती तुमच्या कष्टाचे सोने करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. आपण जर तुमच्या मूळ स्वभावाचा विचार केला तर वृषभ राशीचे जातक हे पृथ्वी तत्वाचे असल्यामुळे अत्यंत स्थिर, संयमी, शांत आणि जीवनातील भौतिक सुखांना म्हणजेच उत्तम राहणीमान, घर, गाडी आणि बँक बॅलन्सला अत्यंत महत्त्व देणारे असतात. तुम्हाला कोणासमोर हात पसरणे अजिबात आवडत नाही आणि स्वतःच्या कष्टाचे साम्राज्य उभे करण्यावर तुमचा गाढ विश्वास असतो. पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षात तुमच्या या स्वाभिमानी स्वभावाची नियतीने अत्यंत क्रूर परीक्षा घेतली. जिथे तुम्ही जीवापाड मेहनत केली तिथे तुम्हाला मानसिक छळ मिळाला. ज्या आर्थिक स्थिरतेसाठी तुम्ही दिवसरात्र एक केले तिथे अचानक मोठे खर्च येऊन तुमचे बजेट कोलमडले. आणि सर्वात मोठे दुःख म्हणजे तुमच्या शांत आणि संयमी स्वभावाचा लोकांनी गैरफायदा घेतला. तुमच्या मूग गिळण्याच्या प्रवृत्तीला लोकांनी तुमची कमजोरी मानले. पण आता हा अन्याय संपणार आहे, कारण भूतकाळातील या सर्व संघर्षाची गोड फळे मिळण्याचा काळ सुरू झाला आहे. या सुवर्ण काळात तुमच्या आयुष्यात एक अत्यंत चमत्कारिक वळण येणार आहे, जिथे तुमची खूप जुनी ओळख, तुमचे विसरून गेलेले एखादे खास कौशल्य किंवा तुम्ही तरुण वयात घेतलेले एखादे शिक्षण जे आजपर्यंत केवळ कागदावरच राहिले होते, ते अचानक एका मोठ्या वरदानाच्या रूपाने तुमच्यासमोर येईल. आणि त्या माध्यमातून तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात एक अवाढव्य आणि अत्यंत मोठी नवी संधी प्राप्त होईल, जी संधी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलून टाकेल. पण या मोठ्या यशाच्या आनंदात वाहत जाताना तुम्हाला एका अत्यंत गंभीर धोक्याचा इशारा देणे मला खूपच गरजेचे वाटते. कारण तुमच्याच अगदी जवळची, तुमच्या सुखदुःखात सतत सामील असणारी एक व्यक्ती तुम्हाला पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. तिचे नाव ओळखण्यापेक्षा तिच्या वर्तनाचा पॅटर्न नीट समजून घ्या. ही अशी व्यक्ती आहे जी तुमच्याशी बोलताना सतत तुमच्या कामाबद्दल, तुमच्या प्रगतीबद्दल आणि तुमच्या आर्थिक उत्पन्नाबद्दल अत्यंत बारकाईने प्रश्न विचारते. पण जेव्हा स्वतःच्या आयुष्याबद्दल, स्वतःच्या पैशाबद्दल किंवा नियोजनाबद्दल बोलण्याची वेळ येते, तेव्हा ती अत्यंत हुशारीने विषय बदलते किंवा स्वतःला बिचारी दाखवून तुमचे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते. अशा या दुप्पट्टी वर्तनाच्या व्यक्तीपासून वेळीच सावध व्हा, कारण ती बाहेरून गोड बोलून आतून तुमच्या नाशाची वाट पाहत आहे. गुरुजी म्हणतात, माझ्या प्रिय वृषभ जातकांनो, या संकटातून आणि छुपे शत्रूच्या वाईट नजरेतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण अत्यंत प्रभावशाली असा दैवी नियम पाळायचा आहे. प्रत्येक शुक्रवारी सकाळी सूर्योदयानंतरच्या पहिल्या एका तासाच्या आत, म्हणजेच शुक्र होऱ्याच्या काळात तुम्ही स्नान करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि तुमच्या घरातील देवारात बसून ओम शन शुक्राय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे.
त्यानंतर कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला थोडेसे दूध, तांदूळ किंवा साखर दान करायचे आहे. हा नियम जर तुम्ही सलग 11 शुक्रवार न चुकता पाळलात तर तुमच्या सभोवताली निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि शत्रूची बाधा कायमची नष्ट होईल आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला प्रचंड धनदौलत देण्यास बादील राहील. ऋणांतून मुक्ती मिळणे आणि घरात लक्ष्मीचे आगमन होणे या दोन्ही गोष्टी या काळात एकाच वेळी घडणार आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून जे तुमचे हक्काचे पैसे कुठेतरी अडकले होते किंवा ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले होते ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या घरी येऊन तुमचे पैसे परत करेल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर एका क्षणात उतरून जाईल. आणि याच आर्थिक सुबत्तेसोबत तुमच्या घरावर एक नवीन अत्यंत आनंदाची आणि मोठी कौटुंबिक जबाबदारी येणार आहे. ती जबाबदारी एखाद्या नवीन वास्तूच्या खरेदीची असू शकते, मुलांच्या उच्च शिक्षणाची असू शकते किंवा घरात एखाद्या नवीन सदस्याच्या आगमनाची म्हणजेच मंगल कार्याची असू शकते. जी जबाबदारी तुम्हाला सुरुवातीला मोठी वाटेल पण तीच तुमच्या घराण्याला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देईल. या काळात तुमचे यश टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला 2 मोठ्या चुका टाळायच्या आहेत आणि एक अत्यंत महत्त्वाची नवी सवय स्वतःला लावायची आहे. पहिली चूक म्हणजे तुमच्या घरात पैसे येऊ लागताच किंवा नवीन कामाची सुरुवात होताच त्याची वाच्यता समाज माध्यमावर किंवा मित्रांमध्ये अजिबात करू नका. तुमचे भेद गुप्त ठेवा. दुसरी चूक म्हणजे जुन्या भावनिक नात्यांमध्ये वाहून जाऊन पुन्हा त्याच लोकांना कर्ज किंवा आर्थिक मदत देऊ नका, ज्यांनी पूर्वी तुमचे पैसे बुडवले आहेत. आणि जी एक नवी सवय तुम्हाला अंगीकारायची आहे ती म्हणजे रोज सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी स्वतःच्या दोन्ही तळहाताचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त करणे आणि दिवसभरात किमान 10 मिनिटे शांत बसून ध्यान करणे, ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता कमालीची वाढेल. मर्यादा ओलांडून जेव्हा निसर्ग तुम्हाला काही देऊ इच्छितो तेव्हा तो शरीराच्या माध्यमातून काही विशेष संकेत देतो आणि या काळात तुम्हाला जागेपणीच एक अत्यंत शुभ संकेत अनुभवायला मिळणार आहे. तो म्हणजे अचानक तुमचा उजवा तळहात सतत गरम वाटणे किंवा दिवसभरात अचानक जुन्या अत्यंत आनंदाच्या आणि विसरून गेलेल्या चांगल्या आठवणीची उजळणी मनात वारंवार होणे. हा कोणताही सामान्य मानसिक बदल नसून हा या गोष्टीचा थेट संकेत आहे की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे पाऊल पडत आहे. हा संकेत अत्यंत पवित्र आणि गुप्त आहे, त्यामुळे याची चर्चा घरातल्या इतर सदस्याशी किंवा बाहेरच्या लोकांशी अजिबात करू नका. उलट हा संकेत मिळताच मनातून कुलदेवतेचे आभार माना. गुरुजी म्हणतात, हे भाग्यवान वृषभ जातकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून प्रगतीचा मार्ग अधिक वेगवान करण्यासाठी हा अंतिम आणि महाशक्तिशाली उपाय नक्की करा. दररोज सायंकाळी सूर्यास्तानंतर तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक मुखी दिवा लावा. आणि जर शक्य असेल तर दर बुधवारी किंवा शुक्रवारी एका पांढऱ्या गाईला स्वतःच्या हाताने हिरवा चारा किंवा गोड घास, पोळी आणि गूळ खायला घाला. गाईच्या पाठीवर मायेने हात फिरून तिच्या चरणांना स्पर्श करा, कारण गाईच्या शरीरामध्ये सर्व 33 कोटी देवतांचा वास असतो. आणि जेव्हा तुम्ही गायीची सेवा करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील सर्व पितृदोष आणि ग्रहदोष एकाच वेळी शांत होतात आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. म्हणून माझ्या प्रिय वृषभ राशींच्या मित्रांनो, आता काळ तुमच्या बाजूने उभा राहिला आहे. मनातील सर्व भीती, शंका आणि जुनी दुःखे विसरून जा आणि पूर्ण श्रद्धेने साक्षात धनलक्ष्मी मातेच्या चरणी स्वतःला समर्पित करा, कारण ती माता आता तुमचे दारिद्र्य दूर करून तुमचे घर धनाने भरण्यास तयार आहे. जर तुम्हाला ब्रह्मांड आणि ग्रहांच्या या बदलावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय महालक्ष्मी माता किंवा जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भविष्यातील सर्व महत्त्वाचे संदेश तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तुमचे कल्याण असो. स्वामी तुम्हा सर्वांना सुखी ठेवोत. श्री स्वामी समर्थ.